समृद्ध कोकण संघटनेतर्फे स्वराज्य भूमी कोकण आंदोलनाला रत्नागिरीमध्ये सुरुवात करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या या आंदोलनात शेतकरी मच्छीमार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। जय भारत माता की जय, भारत माता की जय। काजूबीला हमी भाव मिळाला पाहिजे, काजूबीला हमी भाव मिळाला पाहिजे। बंदोबस्त करा, बंदोबस्त करा, काँग्रेसचा बंदोबस्त करा। समृद्ध कोकण भूमी आंबा बागायतदारांना कर्जमाफी झालीच पाहिजे, आंबा बागायतदारांना कर्जमाफी झालीच पाहिजे। काय आज आपलं आंदोलन करण्याचं मरून उपोषण आपण जे करतो काय महाराष्ट्राचं 40% उत्पन्न कोकणातनं मिळतं, 38% कारखाने कोकणात आहेत। आमच्या खाड्या उद्ध्वस्त झाला, आमचे समुद्र उद्ध्वस्त झाले, पण विकासाला सगळ्यात कमी निधी, मच्छीमारांसाठी शून्य निधी, आंबा काजू बोर्डसाठी शून्य निधी, पर्यटनासाठी शून्य निधी, कोकणाचे ज्यातून रोजगार मिळतो त्याला शून्य निधी। आम्हाला जितका निधी आम्ही महाराष्ट्राला देतो त्या प्रमाणात निधी मिळाला पाहिजे आणि या तिन्ही विषयासाठी दरवर्षी 1000 कोटी निधी मिळाला पाहिजे। सोयाबीनला हमी भाव, कापसाला हमी भाव, ऊसाला हमी भाव, पण काजूबीला हमी भाव नाही, सुपारीला हमी भाव नाही। ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि म्हणून कोकणवासीय संघटित झाले आहेत। माकडांमुळे कोकणातली शेती बंद पडली आणि गावं रिकामी झाली, घरं बंद झाली, शाळा बंद झाल्या। कोकणातल्या तरुणांना तिथे मुंबईमध्ये जाऊन झोपडपट्टीमध्ये राहावं लागतं। माकडांचा बंदोबस्त झाला पाहिजे, त्यांचं निर्बीजीकरण केलं पाहिजे, त्यांचे कॅम्प्स जसे मुंबईत लावलेत कुत्र्यांचे तसे कॅम्प लावले पाहिजेत आणि सह्याद्रीमध्ये त्यांना सोडून दिलं पाहिजे। कोकण निवड मंडळ स्वतंत्र होतं, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक कोकणातले होते। आज 95% अधिकारी कुठून तरी बीडमधून, कुठून उस्मानाबादमधून, कुठून कोल्हापूरमधून, कोकणातल्या क्लास 3 आणि क्लास 4 नोकऱ्या या कोकणातल्या मुलांना मिळाल्या पाहिजेत। पुन्हा कोकण निवड मंडळ सुरू झालं पाहिजे। आमच्या नोकऱ्या, आमचा विकास निधी, आमचे प्रश्न, आमचे वेगळे प्रश्न आहेत कोकणाचे बाकी महाराष्ट्रापेक्षा, त्यामुळे कोकणाचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि यासाठी स्वायत्त कोकण निर्माण झालं पाहिजे अशा स्वरूपाची मागणी आम्ही करतोय। आमचा विकास पश्चिम महाराष्ट्राशी जोडायचा नाही, आमचा निधी पश्चिम महाराष्ट्राकडे वळवायचा नाही, कोकणातला निधी कोकणातच वापरला गेला पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टर आणि IAS ऑफिसर बसून विकास कसा करायचा हे ठरवतात, हे यापुढे बंद झालं पाहिजे। कोकणामध्ये गावागावात तज्ज्ञ मंडळी आहेत, आमूलाग्र बदल केलेले लोक आहेत, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने कोकणचं विकासाचं धोरण ठरलं पाहिजे। त्यामुळे आम्ही या ज्या 10 मागण्या केल्यात या मागण्या मंजूर होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहील।